पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली। आंदोलनस्थळी विद्यार्थ्याला भोवळ आली। तत्काळ उपचारासाठी या विद्यार्थ्याला आता रुग्णालयात नेण्यात आले। दरम्यान यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झालेत। आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी आदिवासी वसतिगृहातले सगळे विद्यार्थी आहेत, काही मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत। आंदोलकांना हॉस्पिटल मधून नेलं जात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडलेली आहे। आपल्याबरोबर विद्यार्थी प्रकृती बिघडली आहे, याची प्रकृती बरीच निषेध करतो आम्ही सरकारचा जाहीर निषेध आहे या सरकारचा। त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे ताबडतोब। एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? 13 दिवस झालं उपोषण चालू आहे, 13 दिवस झाले। याची मागणी मान्य झाली पाहिजे। आधी ही अवस्था महत्वाची आहे। एक मिनिट यार, आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळं कार्यकर्ते जे आहेत, विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विद्यार्थ्याला उचलून आता ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चाललेली या ठिकाणी पाहायला मिळतंय। सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आपण जर बघितलं तर सरकारचा निषेध करताय, सरकारचा प्रकृती खालावत आणि या विद्यार्थ्यांना काही धक्का लागला तर सरकारला सगळं गमावायला लक्षात ठेवा। हे बरोबर नाही। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम सरकार करतंय। हा सरकारला ठोकून काढलं पाहिजे। नक्की बहुत ज्यादा खराब हो गई है। कम से कम देवेंद्र फडणवीस जी तो ट्रैवल मिनिस्टर देखें क्या चल रहा है। देखिए अशोक उईकेचा जाहीर निषेध करतो। नक्की आपण पाहिलं तर अशोक उईकेचा जाहीर निषेध जो आहे तो केला जातोय। या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता या उपोषणकर्त्या आंदोलकांना हॉस्पिटल मधून नेलं जात आहे। आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी 13 दिवस हे आंदोलन सुरू होतं।